नमस्कार. पाहूया शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. मंगळवारी सेन्सेक्स 308 अंकांनी वाढून 77,301 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी 92 अंकांनी वाढून 23,558 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 439 अंकांच्या वाढीसह 50,441 वर बंद झाला. निफ्टीचा मिड कॅप निर्देशांक 264 अंकांच्या वाढीसह 55,490 वर बंद झाला. बाजारात तेजी असूनही मारुती सुझुकी, डॉक्टर रेड्डीज लॅब आणि अल्ट्राटेक सिमेंट 1 ते 2% घसरलेत. HAL आणि BEL सह इतर संरक्षण स्टॉक्स 10% पर्यंत वाढीसह बंद झाले. USFDAच्या अहवालानंतर झायडस लाईफ सायन्स 3% खाली बंद झालाय, तर ब्रोकरेजकडून सकारात्मक नोंद झाल्यानंतर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन 3% वाढीसह निफ्टीच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्टॉकच्या यादीत समाविष्ट राहिला. DJ मीडिया प्रिंट अँड लॉजिस्टिक लिमिटेड. DJ मीडिया प्रिंट आणि लॉजिस्टिक लिमिटेडच्या 18 जून रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत कंपनीने बोनस शेअर जाहीर केलाय. त्याचबरोबर कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे. कंपनीने 2 वर्षांपूर्वी एक बोनस शेअर जाहीर केला होता. त्याचवेळी आता कंपनीने एकासाठी 2 बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे. कंपनीने प्रति शेअर 0.20 रुपये इतका डिव्हिडंड घोषित केलाय. मार्च 2024 मध्ये शेअरची किंमत 140 रुपये होती. त्याचवेळी आता शेअरची किंमत 340 रुपयांच्या पुढे गेली आहे. 3 महिन्यात हा स्टॉक 150% वाढलाय. प्रमोटरचा हिस्सा 56.36% इतका आहे. गेल्या 5 तिमाहीपासून यात कोणताही बदल झालेला नाही. DJ मीडिया प्रिंट आणि लॉजिस्टिक लिमिटेड कंपनी बल्क मिलिंग, स्पीड पोस्ट, रेकॉर्ड मॅनेजमेंट, मनुष्यबळ पुरवठा, रिटर्न पोस्ट मॅनेजमेंट, बल्क स्कॅनिंग, मुव्हिंग, न्यूजपेपर प्रिंट, जाहिरात सेवा आणि इतर संबंधित सेवा देते. इंडस टॉवर्स. बुधवारी इंडस टॉवर्समध्ये ब्लॉक डील होऊ शकते. मंगळवारी शेअर 1.67% वाढून 346 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. वोडाफोन आयडियाचा शेअर 1% वाढला आणि 16.87 रुपयांवर बंद झाला. वोडाफोन PLC ह्या डीलमध्ये 10% इतका हिस्सा विकू शकते. ब्लॉक डीलसाठी प्राइस रेंज 310 ते 341 रुपये प्रति शेअर असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या शेअरवर 10% इतकी डिस्काउंट मिळू शकते, तर मॉर्गन स्टॅनली BOFA कराराची दलाली करू शकते. ZF कमर्शियल व्हेकल सिस्टीम्स. ZF कमर्शियल व्हेकल सिस्टीम्समध्ये बुधवारी मोठी ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. या ब्लॉक डीलवर 13.3% इतकी सूट मिळू शकते. मंगळवारी कंपनीचा शेअर 17,277 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. या ब्लॉक डीलमध्ये वॅप्को एशिया 5% हिस्सेदारी विकू शकते. ही ब्लॉक डील प्रति शेअर 14,980 रुपये या दराने होऊ शकते. ही किंमत बंद किमतीपेक्षा 13% कमी आहे. या ब्लॉक डीलचा आकार 1,423 कोटी रुपयांचा असू शकतो, तर ही ब्लॉक डील एकूण हिस्सेदारीच्या 5% इतकी आहे. क्राफ्ट्समन ऑटोमेशन. क्राफ्ट्समन ऑटोमेशनचा शेअर 1.2% वाढून 4,770 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. कंपनीने सांगितले की QIP इश्यू उघडलेला आहे. QIPची फ्लोअर प्राइस 4,426.11 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सोना BLW प्रिसिजन फॉर्जिन्स लिमिटेड. सोना BLW प्रिसिजन फॉर्जिन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1% घसरले आणि 641 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. इलेक्ट्रिक 3 व्हीलर्स ट्रॅक्शन मोटरसाठी PLI ऑटो प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचे कंपनीने म्हटले. इन्फोसिस कंपनीचा शेअर 0.5% वाढला आणि 1,499 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. कंपनीने एक्सचेंजेसला सांगितले की AI एम्प्लिफाईड मार्केटिंग सूट ॲस्टर TM कंपनीने लॉन्च केले. भारत फोर्ज कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.13% घसरले आणि 1,697 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. कंपनीने उपकंपनीमध्ये म्हणजे कंपनीच्या सबसिडियरीमध्ये अतिरिक्त गुंतवणूक केल्याचे म्हटले. भारत फोर्जने अमेरिकेत अतिरिक्त $4 कोटी इतकी गुंतवणूक केली आहे. वेक्टर्स फूड्स स्पेशालिटीज लिमिटेड कंपनीचा शेअर मंगळवारी 3% वाढला आणि 1,444 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. कंपनी बोर्ड 21 जून रोजी निधी उभारण्याचा विचार करणार असल्याचे कंपनीने सांगितले. PNB हाऊसिंग फायनान्स कंपनीचा शेअर 3% वाढला आणि 864 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 10,000 कोटी रुपयांपर्यंतचे NCD जारी करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे कंपनीने सांगितले. तामिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेड.
तामिळनाडू मर्कंटाईल बँक लिमिटेडचा शेअर मंगळवारी अर्ध्या टक्क्यांनी वाढला आणि 470 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. तामिळनाडू मर्कंटाईल बँकेने एमडी सीईओ या पदासाठी आरबीआयकडे 3 नावे सादर केली आहेत.